शेतकरी मित्रांनो तुमची जी काही कर्जमाफी ती कर्जमाफी लवकर होईल अशी शक्यता आता समजत आहे। कारण की त्यामागचं जे काही काम आहे ते काम आता शासनाकडून सुरू आहे। काय कशा पद्धतीचं काम शासन सुरू केलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणणार आहोत। शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा। यंदा अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यामुळे कर्जमाफीच्या नव्या प्रस्तावाची तयारी सुरू असल्याची चर्चा देखील जोरात दौरत आहे। ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बँकांतर्फे पाठवण्यात आलेल्या निर्देशानुसार प्रत्येक कर्जदार सदस्यांची तपशील माहिती तातडीने सादर करण्यास सांगण्यात येत आहे आणि आवश्यक कागदपत्रांची यादी देखील जाहीर करण्यात येत आहे। कर्जदारांकडून जी कागदपत्रे मागवली आहेत त्यामध्ये 7/12 उतार्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, फार्मर आयडी, पॅन कार्ड किंवा सेव्हिंग, जॉईंट अकाउंट, पासबुक या सगळ्या गोष्टी, मोबाईलचा नंबर, हे सगळ्या गोष्टींची पुराव्यांची आता तपासणी होताना दिसत आहे। काही कर्जदारांकडे मूळ कागदपत्रे नसल्यास त्यांची वर्तयास नोटरीकृत प्रत तातडीने देण्याची देखील सूचना इथे संबंधित जिल्ह्याच्या जे काही सोसायटी आहेत त्यांना सोसायट्यांना देण्यात आली। सोसायटींच्या या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या कर्जमाफीबाबतच्या शक्यतेनुसार उत्सुकता वाढवण्यात येत आहे। मागील काही दिवसांपासून शासन स्तरावर कर्जमाफी संबंधी हालचाली सुरू असल्याची चर्चा देखील आहे। त्यासाठी काही संकलनाचे काम राबवले जात असल्याचं बोललं जात आहे, मात्र याबाबत शासनाकडनं अजून काही घोषणा केलेली नाही। सोसायट्यांना जे काही इशारा आहे ते स्पष्ट, जे सभासद आहेत त्या सभासदांनी मागितलेली कागदपत्रे वेळेत जमा करून शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागात या ज्या काही सोसायट्या आहेत त्या सोसायट्या माफ होतील आणि शेतकऱ्यांचं जे काही पीक कर्ज आहे ते पीक कर्ज देखील माफ होईल। त्यामुळे ही आनंदाची बातमी आणि याच आनंदाच्या बातमीसाठी शेतकरी खूप काही दिवसांपासून वाट पाहत होता। फक्त आता वेळ आहे ती शासन एक अधिकृतरित्या कर्जमाफीची घोषणा, आणि ती घोषणा त्यांनी सांगितले आम्ही जूनमध्ये करू, पण त्या मागचं जे काही काम आहे ते काम आता सुरू झालेलं आहे मित्रांनो। त्यामुळे आता ही कर्जमाफी नक्कीच होणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।